विद्यार्थी मित्रो, गेले 25 दिवस आपण सेतू अभ्यासक्रमाची तयारी करत आहात। आपला ब्रिज कोर्स या संदर्भात वेगवेगळ्या कृती आराखडा असेल, कवितेवर आधारित कृती असतील, लेखन कौशल्यावर आधारित असेल, कथालेखन असेल आणि 3 चाचण्या या संदर्भात आपण अतिशय मनापासून या ब्रिज कोर्समध्ये सहभागी झालेला आहात आणि या अंतर्गत पहिली चाचणी आपण 15 तारखेला दिलेली आहे। आता आपण यानंतर 26वा जो दिवस आहे त्या 26 आणि 27 या 2 दिवसामध्ये नेमके कोणत्या कृती करावयाच्या आहेत याची माहिती आपण घेणार आहोत। 26 आणि 27 या 2 दिवशी आपण विविध जे साहित्य प्रकार आहेत त्या साहित्य प्रकारावर आधारित काही कृती आपल्याला पूर्ण करावयाच्या आहेत। आता साहित्य प्रकारामध्ये एक साहित्य असं आहे त्याला आपण ललित साहित्य म्हणत असतो। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक प्रकारचे पाठ या ललित साहित्यामधून दिसून येतात। आता हे जे ललित साहित्य आहे ते नेमकं ललित साहित्य म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती आपण या निमित्तानं घेणार आहोत। जो लेखक असतो त्या लेखकाच्या प्रतिभा संपन्न शब्द माध्यमातून कल्पनाशक्तीमधून जे लिखाण तयार होत असतं ते आपण ललित साहित्य म्हणून स्वीकारत असतो। हे जे ललित साहित्य असते या ललित साहित्यामध्ये वास्तवातल्या काही घटना असतात, वास्तवातल्या काही व्यक्ती असतात किंवा काही प्रसंग असतात, त्यांचे तपशीलवार वर्णन त्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येत असतं। खऱ्या अर्थानं हा जरी त्याचा पायाभूत आधार जरी असला तरी हा लेखक आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन त्याचं अतिशय सुरेख वर्णन त्या साहित्यामध्ये करत असतो आणि एक अनुभव विश्व या ठिकाणी आपल्यासमोर निर्माण करण्याचं कौशल्य लेखक करत असतो आणि अशा प्रकारचं ललित साहित्य आपल्यासमोर येत असतं। आता हे जे ललित साहित्य आहे हे ललित साहित्य वस्तुतः हे व्यक्तिनिष्ठ असतं, ते व्यक्तीवर आधारित प्रसंगावर आधारित अशा प्रकारचे साहित्य जे असतं ते व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित आणि कल्पना निर्मित असतं आणि त्यामुळं एक प्रतिभा संपन्न अशा प्रकारची ही रचना काही ठिकाणी तयार होत असते। अशा प्रकारच्या ललित साहित्याची ओळख सुद्धा या निमित्तानं तुम्हाला होणार आहे। आता हे जे ललित साहित्य आहे या ललित साहित्यामध्ये कोणत्या साहित्याचा समावेश होतो याची माहिती आपण थोडीफार घेऊया। यामध्ये काही लघुनिबंध असतात, काही अनुभव कथन असतात, व्यक्तिचित्रण असतात, प्रवास वर्णन असतात किंवा सामाजिक विषयाला अनुसरून काही ललित लेख सुद्धा असू शकतात। अशा प्रकारे ललित साहित्य याचा अभ्यास या निमित्तानं तुम्हाला होणार आहे। तेव्हा 26 आणि 27 जुलै या 2 दिवसामध्ये आपल्याला या ललित साहित्याची ओळख करून होणार आहे। त्याचबरोबर त्याचं मूल्यमापन तुम्हाला करता आलं पाहिजे, चिकित्सक विचार करून तुम्हाला तुमची मतं या निमित्तानं मांडता येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतः काही लेखन करता येऊ शकतं आणि जे लेखन आहे ते प्रभावी कसं होईल या दृष्टीने सुद्धा तुम्हाला या 2 दिवसामध्ये होणार आहे। तेव्हा पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे जाणून घेऊया। यामध्ये आपण काय करणार आहात तर इथं एक उतारा दिलेला आहे, तो उतारा तुम्ही वाचायचा आहे। एकदा मुखवाचन करणार आहात, मुखवाचन म्हणजे मनातल्या मनात वाचणार आहात, त्यानंतर प्रकट वाचन त्याचं करणार आहात आणि मग या साहित्यामधून तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीचा बोध झाला, यातून तुम्हाला नेमकं काय समजलेलं आहे यावर आधारित आपल्याला काही कृती पूर्ण करायचं आहे। आता इथं दिलेला जो उतारा आहे तो उतारा आपल्याला 9वीमध्ये अभ्यास केला जो इंग्लंडचा युवा जो आपण मागील वर्षी पाहिलेला आहे, तर त्यामध्ये इंग्लंडचा युवा आणि दुपार या पाठांचं जे वाचन आपण केलेलं होतं, अभ्यास केलं होतो, त्यावर आधारित नेमक्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा एकदा चिकित्सक पद्धतीवर कृती पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत। त्याच्यामध्ये काय वेगळं पण आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे। तर आता हा उतारा तुम्ही सर्वप्रथम वाचणार आहात। तुमच्या समोर तो उतारा दिसतो आहे। संदर्भासाठी तुम्ही तुमचं 9वीचं पाठ्यपुस्तक PDF स्वरूपात उपलब्ध आहे, त्याचाही आधार घेऊ शकता आणि एकदा तो उतारा तुम्हाला समजला, तो पाठ जर आपण समजावून घेतला तर त्यावर आधारित ज्या कृती आपल्याला दिलेल्या आहेत त्या कृती इथून पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत आणि त्याचबरोबर या उतारावर आधारित काही 1 ते 3 पुढील पानावर काही कृती दिलेल्या आहेत त्याचाही आधार या परिच्छेदासाठी वापरावयाचा आहे। आपण काय करणार आहात, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की वर्णन केलेला घटक मानव आहे की मानवेतर आहे, म्हणजे हा जो उतारा आहे
या उतार्यामध्ये तुम्हाला काय समजलं की एखाद्या व्यक्तीबद्दल त्या उतार्यामध्ये माहिती दिलेली आहे, ती व्यक्ती सोडून इतर कोणत्या घटकाबद्दल माहिती दिलेली आहे, तो कोणता घटक आहे, मानव आहे की मानवाचा आहे, हा मुद्दा आपण करणार आहात. त्यानंतर वर्णिलेल्या घटकाचे कर्तृत्ववान व्यक्तीसाठी काही गुणविशेष आहेत का, त्याला वाचल्यानंतर असेल की ज्याच्या संदर्भामध्ये हा उतारा दिलेला आहे त्यातले काही वैशिष्ट्ये ती माणसामध्ये सुद्धा असू शकतात, अशी तुम्हाला काय जाणवली का ते आपण तिथं लिहिणार आहात. त्यानंतर वर्णन केलेल्या घटकाचे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जो काही उतार्यामध्ये ज्या घटकाबद्दल लेखकाने विषय मांडलेला आहे त्याचा परिणाम मानवी जीवनावरती काय होऊ शकतो का, किंवा त्याचा तुम्हाला काही प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे का, हे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. उतार्यात प्रस्तुत घटकाचे वर्णन करण्यासाठी वापरलेले अलंकारिक शब्द या ठिकाणी घ्यायचे. आपण या कृती केल्या एखादा उतारा असेल, एखादा निबंध असेल, एखादा लेख असेल, एखादी कथा असेल, ते लिहित असताना लेखक वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणीचा वापर करत असतो, सुभाषितांचा वापर करत असतो, अलंकारिक शब्दांचा वापर करत असतो, जेणेकरून ते साहित्य चांगल्या पद्धतीचं व्हावं, दर्जेदार व्हावं, वाचकाला वाचण्यासाठी हवं असं वाटलं पाहिजे, त्यामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. त्या उद्देशाने असे काही अलंकारिक शब्द दाखवली जात असतात. तशी वरच्या उतार्यामध्ये आपल्याला काही अलंकारिक शब्द आहेत का त्याचा शोध करायचा आहे. अशा प्रकारची पहिली कृती जाणून घेऊया या अंतर्गत पूर्ण करणार आहात. त्यानंतर आपण दुसऱ्या संकल्पनेकडे वळणार आहोत, सक्षम बनवूया या अंतर्गत. आता हा जो उतारा दिलेला आहे तो एक मानवीय घटकासंदर्भात असेल हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. असाच एक उतारा तुम्हाला शोधावयाचा आहे. आपल्या 8वीचं पाठ्यपुस्तक पहा, 9वीचं पाठ्यपुस्तक पहा किंवा 10वीचं पाठ्यपुस्तक पाहू शकता की ज्यामध्ये मानव सोडून कोणत्या तरी घटकाबद्दल माहिती दिलेली आहे. असा उतारा तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही तुमचं 10वीचं पुस्तक घेऊ शकता किंवा अन्य साहित्य जर आपल्याला उपलब्ध होऊ शकत असाल तर तेही साहित्य तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला सर्वसाधारणपणे 8वी पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारचा उतारा सहजपणे मिळू शकतो की ज्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की जो मानवेतर घटकावरचा अवलंबून आहे असा तो उतारा तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला 1 ते 3 कृती पूर्ण करायच्या आहेत. काय आहे त्या कृती? तर पहिला प्रश्न आहे की या ललित ग्रंथामध्ये केंद्रस्थानी असणाऱ्या त्या उतार्यामध्ये एक कुणीतरी केंद्रस्थानी घटक त्याच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे. तो घटक कोणता आहे? जसं एखाद्या झाडाबद्दल लिहिलेलं असेल तर तो झाड हा केंद्रस्थानी असेल. पावसाच्या संदर्भामध्ये बोलत असताना पाऊस हा केंद्रस्थानी असलेला असतो. तर अशा प्रकारचा एखादा उतारा छानपैकी तुम्ही निवडू शकता आणि त्यावर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. वर्णन केलेल्या घटकामध्ये दिसून येणारे अशा प्रकारची एक मानवी स्वभाव वैशिष्ट्य असतात त्यामध्ये दिसून येतात. त्यातली दुसरी जी कृती आहे वर्णन केलेल्या घटक आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध काय आपल्याला दिसून येतो का ते शोधून द्यायचं आहे. आणि वर्णनातील संबंधित वेळ, काळ आणि ठिकाण या संदर्भात दर्शविलेले म्हणजे त्या उतार्यामध्ये आपल्याला दिसलेले आहेत का? तुम्हाला चिकित्सक पद्धतीने त्या उतार्याचं अभ्यास करावा लागणार आहे, ते समजून घ्यावं लागणार आहे, त्याच्यावरती निष्कर्ष काढावे लागतील, थोडक्यात तुम्हाला त्याची समीक्षा करावी लागेल. शेवटची कृती काय होती आहे? वर्णन केलेल्या घटकातून दिसून येणारे मूल्य काय आहे. जसे आपण वेगवेगळ्या प्रकारची मूल्य पाहिली आहे, त्या मूल्य पण पाहिली आहे. विज्ञानपणा, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आहे, विपुल समानता, सौजन्यशीलता, अशा प्रकारची जी मूल्य आहे जी आपल्या दृष्टीनं आपल्या वर्तनावरून दिसून येत असतात. अशी काही चांगली मूल्य त्या घटकामधून तुम्हाला जर जाणवली तर तुम्हाला ते आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे चला सराव करूया. या संकल्पनेअंतर्गत तुम्हाला एक उतारा दिलेला आहे. जो उतारा आपल्याच इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, जो इंग्लंडचा हिवाळा इरावती कर्वे यांनी दिलेला. तर त्यामध्ये हा उतारा आहे. त्या पाठामध्ये आपण अभ्यास केला मागच्या वर्षी की हिवाळ्यामध्ये इंग्लंडमध्ये जो एक सुंदर अशा प्रकारचा अनुभव आलेला होता त्याचं वर्णन त्यांच्या पाठाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि हिवाळ्याचं विलोभनीय अशा प्रकारचं दर्शन त्या पाठाच्या निमित्तानं पाहायला मिळालं. तर तो पाठ तुम्ही वाचू शकता. हा पाठ वाचल्यानंतर या उतार्याचा संदर्भ घेऊन आपल्याला यावर आधारित कृती पूर्ण करायची आहेत. तो भाग म्हणजे
वैशिष्ट्य काही लिहायचे आहेत की त्या घटकाच्या संदर्भात असेल, त्या पाठाच्या माध्यमातून असेल, तुम्हाला काय वैशिष्ट्ये जाणवलेली आहेत, त्या धुक्याच्या संदर्भात तुम्हाला काय जाणवलेलं आहे. कारण आपण हा उतारा मनापासून वाचणार आहात आणि मग त्या ठिकाणी लंडनचे धुके म्हणजे एक औरच असते. तो उतारा वाचत वाचत गेल्यानंतर तुम्हाला त्यामधून काही वैशिष्ट्ये जाणवलेली असतील तर ती वैशिष्ट्य लिहावयाची आहेत. शब्दात उत्तर लिहा. लंडनमधील वातावरणात धूर ओकणारे घटक कोणते आहेत, त्याचे उत्तर आपण लिहिणार आहात. आणि लंडनमधील आकाश कसं असतं, उतारा वाचल्यानंतर तुम्हाला ते समजणार आहे. आणि परिणाम लिहायचे आहेत की लंडनमधील धुक्याचा मानवी जीवनावरती काय परिणाम झालेला आहे का, अशा प्रकारची ही कृती आपल्याला पूर्ण करून घ्यावयाची आहे. आणि त्यानंतर स्वमत, जसं आपण प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये पाहिलेलं आहे, स्वमतावरती आपण काही उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. तसं तुम्हाला या संदर्भामध्ये तुम्हाला तुमचं मत मांडत असताना हिवाळ्यातल्या एका दिवसाचं वर्णन तुम्हाला करावयाचं आहे, जो तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतलेला. किमान 7 ते 8 वेळी आपण लिहावं अशाही प्रकारची अपेक्षा या निमित्तानं इथं आहे. आता काय करायचं, इथं पुन्हा एक कृती पूर्ण करणार आहात. तर अशाच प्रकारचा एक उतारा आपल्याला निवडावयाचा आहे. जसं आपण हा इरावती कर्वे यांचा पाठ बघितलेला होता, तसा एखादा उतारा शोधायचा आहे. आता हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पुन्हा पाठ्यपुस्तकाचा आधार घ्या. पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काही पुस्तकं तुम्हाला ही माहीत असेल ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे उतारे तुम्हाला मिळतील. जसं इरावती कर्वेंचं हे पाठ्यपुस्तक आपण बघितलेला पाठ, जो भोरा या पुस्तकातून घेतला. हा जो पाठ आहे इंग्लंडचा हिवाळा, तो भोरा या पुस्तकातून घेतलेला आहे. तसं इरावती कर्वे यांची अन्य पुस्तकं आहेत, त्यामध्ये परिपूर्ती आहे, गंगाजल आहे. तर नेटवरती गुगलवर सर्च करून जर ही पुस्तकं आपल्याला मिळाली तर त्यातला एखादा उतारा शोधा. किंवा नासी फडके यांचं गुजगोष्टी हे पुस्तक पहा, त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे उत्तरं सापडतील. कुसुमावती देशपांडे यांचं दीपदान म्हणून एक पुस्तक आहे, त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे उत्तरे मिळतील. किंवा विंदा कर्णिकरांची स्पर्श, असे खूप काही पुस्तकं आहेत की ज्यामध्ये तुम्हाला असे उतारे मिळणार आहेत की ज्यामध्ये मानवेतर जे घटक आहेत त्यावरती आपल्याला खूप काही माहिती मिळू शकते, उतारा मिळू शकतो. त्यावर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर तसे काही तुम्हाला उतारे सापडत असतील तर एक उतारा आपण या निमित्तानं शोधणार आहात. पुस्तकं जर नाही आपल्याला उपलब्ध झाली तर आपल्या पाठ्यपुस्तकाचा आधार घ्या, त्यामधून एखादा उतारा शोधा आणि त्यावर आधारित जसं वरती कृती दिलेली आहे तशा तुम्हाला काही कृती तयार करता येण्यासारख्या आहेत, त्या कृती आपण पूर्ण करणार आहात. कल्पक होऊया या 4थ्या संकल्पनेवर आधारित काही कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये धुक्यात बुडालेला तुमचा गाव किंवा तुमचे शहर याविषयी तुमच्या मनात आलेले विचार व्यक्त करा. आपल्याला हिवाळ्यामध्ये अशा अनेक वेळा अनुभव आलेले आहेत. शनिवारी जेव्हा आपण शाळेला येत असतो तेव्हा धुक्याचा अनुभव आपण प्रत्यक्षात घेतलेला असणार आहे. तसा एखादा तुम्हाला आठवतो का दिवस की त्या दिवशी खूप काही वेगळ्या घटना घडलेल्या असतील, तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवलेलं असेल, तुमचा अनुभव विश्व त्या ठिकाणी तुम्हाला उलगडायचं आहे. त्यावेळी तुमच्या मनात काय विचार आलेले होते ते त्या ठिकाणी लिहिणार आहात. त्यानंतर पुन्हा एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. मे महिन्यातील दुपार तुम्ही कशी घालवता याविषयी सविस्तर लिहा. आता सध्या तर आपण सुट्टीमध्ये या उन्हाची तीव्रता पण पाहिलेली आहे. खेळण्याच्या निमित्तानं आपण मे महिन्यात सुट्टीत बाहेर असतो, म्हणजे दुपार काय असते हे तुम्ही पाहिलेलं आहात. घरातले आई वडील सुद्धा रागवत असतात की दुपारी बाहेर पडू नको. ते दुपार काय आहे, जसं या पाठ्यपुस्तकातले त्या उतार्यामध्ये सुद्धा दुपारचं वर्णन आहे, पण तुम्ही दुपारचा अनुभव कसं घेतलेला आहात ते तुम्हाला लिहावायचं आहे. हे तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे की या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून किंवा या सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ तुम्हाला वाचायचं नाही तर तुम्हालाही लेखन करता आलं पाहिजे, तुम्हालाही चिकित्सा करता आली पाहिजे, तुम्हालाही मूल्यमापन करता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे. त्या उद्देशानं खूप चांगल्या प्रकारच्या कृती इथं पूर्ण करणारा तुम्हाला मिळत आहेत. फक्त आपण शोध घेऊन आपल्याला या कृती पूर्ण करावयाच्या आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कंटाळा तुम्ही करू नये आणि ज्या कृती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या कृती आपण आपल्या कच्च्या वहीमध्ये पूर्ण करून ठेवावयाच्या आहेत. आता इथं ह्या ज्या 4 संकल्पना आपल्याला पूर्ण करावयाच्या होत्या त्या 26 आणि 27 या 2 दिवशी पूर्ण करणार. आता त्यानंतर 28 आणि 29 या 2 दिवसामध्ये काय करायचं आहे पहा. आता आपण जे पाहिलं ते ललित लेख असतील, ललित साहित्य असतील, काही लघुनिबंध असतील, काही प्रवास वर्णनं असतात, तर त्यावर आधारित या काही कृतींचा अभ्यास केलेला आहे. आता 28 आणि 29 इथं आपल्याला श्रवण वाचन आणि लेखन यावर आधारित काही भाग आणि काही कृती पूर्ण करावयाच्या आहेत. तर काही कविता आपल्या अभ्यासामध्ये आत्तापर्यंत आलेल्या होत्या. मागच्या वर्षीसुद्धा एक कविता आपण पाहिलेली होती 9वीला. निरोप ही कविता जी पद्मा गोळे यांनी लिहिलेली होती, 15वी कविता तुम्हाला आठवत असेल तर तीच कविता या ठिकाणी दिलेली आहे.
आता ही जी कविता आहे ही कविता पूर्णपणे मनापासून तुम्ही अभ्यासणार आहात पुन्हा एकदा. आता यावर आधारित काही कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये पहा. तर इथे ही जी कविता आहे ती कविता तुम्ही प्रकट वाचन करावयाची आहे. आता या कवितेच्या मदतीने तुम्हाला ज्या काही कृती करायच्या आहेत त्यामध्ये या कवितेमध्ये तुम्हाला अलंकार कोणते कोणते दिसून आलेले आहेत. त्यामध्ये यमक अलंकार आहे, उपमा अलंकार आहे, रूपक अलंकार आहे, उत्प्रेक्षा आहे, चेतन गुणोक्ती आहे. आता हे अलंकार या कवितेमध्ये कुठं आलेले आहेत का याचा शोध घ्यायचा आहे. आता या निमित्तानं थोडी आपण अलंकाराची माहिती घेऊया. अलंकाराच्या संदर्भामध्ये आपण 8वी पासून अभ्यास करतोय. अलंकाराचे 2 मुख्य प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि एक अर्थ अलंकार आहे. आता या शब्द अलंकारापैकीच एक आहे तो म्हणजे यमक अलंकार. यमकाच्या संदर्भात आपण पाहिलं एखाद्या कवितेच्या चरणामध्ये एखादं अक्षर असेल किंवा एखादे अक्षरांचा समूह म्हणजे शब्द तेव्हा पुन्हा पुन्हा येत असतात तेव्हा तिथं यमक अलंकार हा साधला जात असतो. ते आपण पाहिलेलं आहे. तेव्हा तसं इथं काय या कवितेमध्ये तुम्हाला जाणवलं का ते उदाहरण तिथं लिहिणार आहात. किंवा उपमा अलंकार. आता अर्थालंकाराचे जे काही प्रकार पाहिले त्यामध्ये हा उपमा अलंकार आहे. म्हणजे 2 भिन्न गोष्टीमध्ये जेव्हा साम्य दाखवलं जात असतं तेव्हा अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केलेलं असतं, उपमा अलंकार हा असतो. एक वस्तू ही दुसऱ्यासारखी दाखवली जात असते. त्याच्यानंतर जे आहे रूपक अलंकार म्हणजे उपमेय हे उपमान यांच्यामध्ये एकरूपता दाखवलेली जात असते ते रूपक अलंकार. म्हणजे नयन कमले हे उघडीत हलके जागी हो जानकी यामध्ये जे दाखवलेलं आहे ते रूपक अलंकार आहे. उत्प्रेक्षा अलंकार हा जो प्रकार आहे तो म्हणजे 2 वस्तूमध्ये एकसारखेपणा म्हणजे उपमेय हे उपमानच आहे अशा प्रकारे जेव्हा दाखवलं जात असतं तिथं हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. जसं ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. तर इथं ही उत्प्रेक्षा अलंकार. आणि चेतन गुणोक्ती अलंकाराचा आपण उदाहरण अभ्यास कवितेमध्ये केलेला आहे. वस्तू ही कविता जेव्हा आपण अभ्यासलेली आहे त्यामध्ये आपण या बाबीचा अभ्यास केलेला आहे की अचेतन वस्तूला सचेतन दाखवून ही चेतन गुणोक्ती अलंकार हा साधला जात असतो. ही वस्तू कवितेमध्ये आपण पाहिलेलं आहे. जसं एखादं उदाहरण जर पाहिजे झालं तर डोकी अलगत घरे उचलती काळोख्याच्या उशीवरून. तर इथं काय झालेलं आहे, अचेतन वस्तूला सचेतन दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या कवितेमध्ये तुम्हाला असे काही अलंकार दिसून येत आहेत का याचा शोध घ्यावयाचा आहे. म्हणजे या तुम्हाला कवितेचा सौंदर्याचा अभ्यास या निमित्तानं होणार आहे. अचूकता तुमची या निमित्तानं दिसून येणार आहे. तेव्हा या कवितेच्या माध्यमातून ज्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या निश्चितपणानं तुम्ही कराल अशा प्रकारची पण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर दुसरी कविता आहे सक्षम बनूया. या अंतर्गत पुन्हा इयत्ता 9वी मधलीच कविता इथं घेतलेली आहे. सतीश काळसेकर यांची कविता जे मी वाचवतोय अशा प्रकारची कविता आहे. म्हणजे वेगानं बदलत जाणारं हे जे जीवन आहे या जीवनामध्ये काही वस्तू या हरवत चाललेल्या आहेत, ज्या कालबाह्य होत चाललेल्या आहेत. त्याचं एक वास्तव चित्रण या कवितेच्या माध्यमातून सतीश काळसेकर यांनी मांडलेली आहे. ती मी वाचवतो ही कविता आपण या ठिकाणी घेणार आहात. ती कविता आपण मनापासून वाचणार आहात. त्या कविता आपल्याला चालीवरती सादर करता आल्या पाहिजे. जसं मागची ही जी कविता आहे निरोप ही कविता सुद्धा खूप सुंदर चालीमध्ये आपल्याला म्हणता येते. तर याही निमित्तानं आपण मागील वर्षी याची चाल पण लावलेली आहे तुम्हाला आठवत असेल. तर त्या चालीवरती तुम्ही कविता सादर करावयाची आहे. प्रत्यक्षात जेव्हा शाळा चालू होतील त्यावेळेला तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना ही कविता वैयक्तिक स्वरूपामध्ये सादर करण्यास सांगितली जाईल. त्यावेळेला आपली कुठल्या प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपण आत्तापासूनच ही तयारी करून ठेवा. आपल्याला स्वतःला आरोह अवरोहमध्ये ही निरोप कविता सुद्धा सादर करता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर ही मुक्त छंदातली जी कविता आहे मी वाचवतोय ही मुक्त छंदातली कविता सुद्धा तुम्हाला सादर करता आली पाहिजे. या कवितेचा जो सारांश आहे, या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे, या कवितेतला जो मुख्य आशय आहे तो आशय तुम्हाला सांगता आला पाहिजे. या कवितेचा आपल्याला अभ्यास यापूर्वी झालेला आहे की मग ती निरोप कविता असेल किंवा ही आत्ताची मी वाचवते कविता असेल, या कवितेचा तुम्हाला सारांशही सांगता आला पाहिजे. तर या दोन्ही कविता आपण अतिशय मनापासून वाचणार आहात. आता यावर आधारित आपल्याला पुन्हा एक सराव करूया म्हणून कृती पूर्ण करायची आहे, आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये कवी वाचवू पाहतोय त्या गोष्टी कोणत्या आहेत. कविता वाचत असताना तुमच्या लक्षात येईल. आपण प्रत्यक्षात ही कविता या ठिकाणी वाचूया. हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगड्यासोबत मुकाट.
कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटनटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोला चालीतून निघून चालले माझ्या आईची बोली, सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आटापिट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. ही मुक्त छंदातली ही कविता आहे. तर ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला या कवितेवर आधारित काही कृती या पूर्ण करावयाच्या आहेत. ती आकृतीबंध पूर्ण करायच्या आहेत की यामध्ये तुम्हाला कवी काय नेमकं वाचवणार आहे, तर त्या 4 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. कवीला खंत वाटते अशा कोणत्या गोष्टी की कवितेला असं वाटतं की बाबा ह्या गोष्टी निघून चाललेल्या आहेत, त्याची एक खंत आहे, मनाला वेदना आहेत, एक दुःख आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण 4 गोष्टी लिहिणार आहात. आणि कवितेत आलेले ग्रामीण जीवनातल्या काही गोष्टी आहेत, ग्रामीण भागामध्ये आज आपण ग्रामीण भागामध्ये अशी काही ग्रामीण भागातल्या काही गोष्टी अजूनही आपल्याकडं वापरात आहेत, तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण लिहिणार आहात. कल्पक होऊया या अंतर्गत कवीनं जे वर्णन केलेलं आहे तसं तुम्हाला काही गोष्टींची खंत वाटते का, तुम्हाला काही वाटतं का हे अजून हवं होतं, तर अशा काही खंत असणाऱ्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला तुमची स्वतःची कविता, भले ती यमकामध्ये असो नसो, मुक्त छंदातली असेल तरी चालेल, पण तुम्हाला कविता लिहिता आली पाहिजे. तर अशी एखादी छानपैकी कविता तुम्ही कच्च्या वहीमध्ये लिहून ठेवणार आहात. अशा प्रकारे आपण कल्पक होऊया ही संकल्पना या ठिकाणी पूर्ण करणार आहात. आणि आता आपल्यासमोर येतोय तो म्हणजे 30 जुलै अर्थात 30वा दिवस, दुसरी चाचणी. इथं आपल्याला ही चाचणी पूर्ण करावयाची आहे. कवितेवर आधारित तुम्हाला काही सूचनेप्रमाणे कृती करायची. ती कविता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, ही कविता मनापासून वाचा, समजून घ्या, त्यातला आशय पहा, नेमकं कवीला त्यातून काय सांगायचं आहे, या गोष्टींचा जेव्हा तुमच्या समोर उलगडा होईल मग त्यावर आधारित तुम्हाला कृती पूर्ण करायची आहेत. पहिली कृती, आता इथं आकडे चुकलेले आहेत ते आपण घ्यायचे. पहिली कृती, खालील कृती पूर्ण करा. श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये, 3 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर दुसरी आकृती पूर्ण करा. इथं 4 आकडा पडला की 2 करून घ्यायचं आहे. आकृती पूर्ण करायची आहे. पावसामुळे निसर्गातील बदल, आता सध्या पावसाळा सुरू आहे तर आपण यामध्ये काय काय बदल होत आहेत ते या निमित्तानं लिहिणार आहात. हे एकूण आपल्याला 2 प्रश्न झाले. आणि तिसरा जो प्रश्न आहे, खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, या ओळी ज्या आहेत त्या ओळीचा सरळ अर्थ, तुम्हाला जो काय अर्थ समजलेला आहे तो अर्थ आपण लिहिणार आहात. आणि मग हे 6 मार्काचा हा पहिला प्रश्न. दुसरी जी कृती आपल्याला एकूण 4 मार्कासाठी असणार आहे ती व्याकरणावर आधारित आहे. जो समासांचा आपण अभ्यास केलेला आहे, समासाचे जे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत त्याचे काही उपप्रकार पण अभ्यासलेले आहेत, त्याची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. मग अव्ययीभाव समास असेल, तत्पुरुष समास असेल, द्वंद्व समास असेल, बहुव्रीही समास असेल, यामध्ये हा तक्ता पूर्ण करणार आहात. महादेव आणि आठवडा या शब्दांचा विग्रह कसा होतो आणि त्यावर आधारित त्याचा प्रकार कोणता असेल ते आपण लिहिणार आहात. आणि शेवटी दुसरा प्रश्न आहे यातला 2 मार्कासाठी. पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे आहेत. एकूण 9 प्रकारचे रस आपण अभ्यासलेले आहेत. त्या 9 रसापैकी खाली 4 वाक्य दिलेली आहेत, तर त्या 4 वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे ते आपण त्यापुढे लिहिणार आहात. असे हे 2 मार्क, एकूण 4 मार्कासाठी हे दुसरी कृती करणार आहात. आणि तिसरी कृती, खालीलपैकी कोणती एक कृती सोडवायची आहे. तिथं 2 कृती दिलेल्या आहेत की खालील शीर्षकावरून एक कथा लिहा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. शीर्षकावरून कथा लिहिताना कोणत्या गोष्टी पाहिजे ते यापूर्वीच्या अभ्यासक्रमात आपण पाहिलेलं आहे. इथं तुम्ही एकतर कथा लिहा किंवा खालील विषयावर बातमी तयार करायला सांगितलेली आहे. जनता गर्ल्स हायस्कूल सिंदूरजना घाटमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा झाला, अशा प्रकारची बातमी आपल्याला लिहायची आहे. बातमी लिहित असताना त्याचं शीर्षक, वार्ताहर, दिनांक, नेमकी घटना कुठं घडली, त्याचे प्रमुख पाहुणे कोण होते, त्यामधून नेमकं काय संदेश मिळतो, कोणकोणते उपक्रम त्या निमित्तानं घेण्यात आले, असे संपूर्ण विस्तारानं आपण त्या बातमीमध्ये माहिती घेणार आहोत. तर यामध्ये एक कृती आपल्याला 5 मार्कासाठी पूर्ण करायची आहे. तर अशी 15 मार्काची दुसरी चाचणी आपण स्वतंत्र तावावरती लिहून पूर्ण करून ठेवणार आहात. आणि ती सोडवल्यानंतर त्याची एक प्रत व्हॉट्सॲपवरती आपल्याला पाठवावयाची आहे. तेव्हा ही दुसरी चाचणी 30 तारखेला पूर्ण करून ठेवावयाची आहे. यानंतर आपल्याला 31वा दिवस अर्थात 31 जुलै
या दिवशी लेखन क्षमता यावर आधारित काही कृती पूर्ण करायच्या आहेत. लेखनामध्ये आपण पाहिलेलं आहे की म्हणी, सुभाषित, वाक्प्रचार, काही सामासिक शब्द, काही अलंकारिक शब्द यांचा वापर हा केला जात असतो, जेणेकरून आपणाला तो लेख असेल किंवा एखादी ती साहित्य कृती असेल तर त्याचा रसास्वाद आपणाला उत्तम पद्धतीनं घेता येऊ शकतो. तर आपल्याला 31व्या दिवशी वाक्प्रचार यावर आधारित काही कृती या पूर्ण करायच्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आत्तापर्यंत आपण अनेक वाक्प्रचारांचाही अभ्यास केलेला आहे. त्याचा अर्थ वाक्यात उपयोग करत असताना नेमक्या कोणत्या काळजी घ्यायची या संदर्भात सुद्धा माहितीही तुम्हाला मिळालेली आहे. आता आपल्याला वाक्प्रचारामध्ये 2 गोष्टी या ठिकाणी पाहिजेत. एक म्हणजे एखाद्या वाक्प्रचारावरून शब्दशः काय अर्थ निघतो आणि एखाद्या वाक्प्रचाराचा त्यातून नेमका आम्हाला अर्थबोध कोणत्या पद्धतीनं घ्यायचा असतो, म्हणजे त्याचा निश्चित अर्थ काय आहे, या 2 पद्धतीनं आपण विचार करतो. याचाच अर्थ वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तर या अनुषंगाने आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. 4 उदाहरणं दिलेली आहेत, वाक्प्रचार दिलेले आहेत. एक म्हणजे खांद्याला खांदा लावणे, डोळे उघडणे, माशा मारणे आणि डोळ्यातील पाणी पुसणे, अशी 4 उदाहरणं. याचे शब्दशः अर्थ कसे असतात आणि नेमका त्यातनं अर्थ आपण काय घ्यायचा असतो, म्हणजे निश्चित त्यामध्ये कोणता अर्थ आहे, कोणत्या विशिष्ट अर्थानं आपल्याला ते अभ्यासायचं आहे, या दोन्हीचा अभ्यास इथं करायचा आहे. पहिला आहे खांद्याला खांदा लावणे. त्यामध्ये प्रत्यक्षात आपला खांदा दुसऱ्याच्या खांद्याला लावणे हे शब्दशः अर्थ झालं, पण आपण त्याचा अर्थ तसा घेणार नाही. तर खांद्याला खांदा लावणे याचा जो अर्थ आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे सहकार्य करणे. एकामेकाला आपण जेव्हा सहकार्य करत असतो, एकमेकाला खांद्याला खांदा लावून आपण काम करत असतो, म्हणजेच काय, आपण खांद्याला खांदा नाही लावत तर एकमेकांना सहकार्य करून ते काम पूर्ण करत असतो, असा त्याचा निश्चित अर्थ आहे. दुसरं उदाहरण आहे डोळे उघडणे. म्हणजे झोपलेला असताना आपले डोळे बंद असताना ते उघडणे म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ. पण आपल्याला नेमका अर्थ काय घ्यायचा आहे, आपली चूक समजून येणे. म्हणजे जेव्हा आपली एखादी चूक समजून येते तेव्हा आपले डोळे खाडकन असा आपण त्याचा अर्थ घेतो. हे डोळे उघडणे इथं त्या अर्थानं घ्यायचं आहे. माशा मारणे म्हणजे काय, प्रत्यक्षात माशी हा एक कीटक आहे तर त्याला मारणं असा अर्थ शब्दशः. पण आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे त्याचा, वेळ फुकट घालवणे. म्हणजे माशा मारत बसलोय का आपण म्हणतो ना, तर तसा तो अर्थ शब्दशः घ्यायचा नाही, तर नेमका अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि 4थं उदाहरण आहे की डोळ्यातील पाणी पुसणे. म्हणजे काय, डोळ्यातले अश्रू पुसणे, असं अर्थ न घेता आपण त्या ठिकाणी एखाद्याचं दुःख कमी करायचं असेल तर या अर्थाने ही मन वापरायची, ही वाक्प्रचार वापरावयाचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, काही अशी शब्द वाक्प्रचार आपल्या पाठ्यपुस्तकामधून शोधायचे की ज्याचा शब्दशः अर्थ काय निघतो आणि नेमका आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा आहे, कोणते बोध घ्यायचे आहेत ते आपल्याला शोधून घ्यायचं आहे. तर पुन्हा इथं 2 उदाहरणं दिलेली आहेत, आग लावणे आणि उकळी फुटणे. तर याचं वाच्यार्थ काय आहे आणि लक्ष्यार्थ काय आहे, हे दोन्ही आपण त्या ठिकाणी करणार आहात. आणि या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामधून असे काही वाक्प्रचार शोधायचे आहेत ज्याचा शब्दशः अर्थही लिहायचा आहे आणि आपल्याला त्याचा लक्ष्यार्थ काय आहे किंवा नेमका त्याचा काय अर्थ आहे हे आपण समजून घेणार आहात. अशा पद्धतीनं असे वाक्प्रचार आपण 31व्या दिवशी पूर्ण करणार आहात. जाणून घेऊया या अंतर्गत. सक्षम बनूया या अंतर्गत काय करायचं आहे, तर इथं काही 7 वाक्य दिलेली आहेत, त्यात काही वाक्प्रचार आहेत. तर वाक्प्रचार पहिलं बघूया आपण. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आता याचा अर्थ काय होतो, तर महात्मा फुले यांनी जेव्हा स्त्री शिक्षणाला सुरुवात केलेली होती त्याची ती सुरुवात आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण नव्यानं जेव्हा सुरुवात करत असतो तर त्याचा अर्थ आपण मुहूर्तमेढ करणे म्हणजे सुरुवात करणे असा घेत असतो. किंवा लग्न कार्यामध्ये सुद्धा मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे तो त्या अर्थानं तिथं घेतो. पण इथं आपण मुहूर्तमेढ जेव्हा शब्द वापरत असतो तेव्हा ती नव्यानं सुरुवात करणे अशा अर्थानं घेणार आहोत. या पद्धतीनं या एकूण 7 वाक्यामध्ये कोणते वाक्प्रचार आलेले आहेत आणि आपल्याला त्याचा वाच्यार्थ काय आहे आणि लक्ष्यार्थ काय, म्हणजे शब्दशः त्याचा अर्थ काय निघतो आणि नेमका आपल्याला त्यातला कोणता अर्थ घ्यायचा आहे, अशा प्रकारचा तो तक्ता या 7 वाक्यांच्या बाबतीत तयार करावायचा आहे. पुन्हा एक खाली तक्ता दिलेला आहे बघा. त्यामध्ये एकूण 4 वाक्प्रचार दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करायला तुम्हाला माहीत आहे. भान असणे, आभाळ फाटणे, दाद देणे आणि साध घालणे असे हे 4 वाक्प्रचार आहेत. त्याचे तुम्हाला अर्थ आणि त्याचे वाक्याने उपयोग अशा पद्धतीने ही कृती पूर्ण करावयाची आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असे काही वाक्प्रचार वापरत असाल, बोलताना सहजतेनं ते आपण बोलत असतो पण ते वाक्प्रचार आहे हेही आपल्या लक्षात असत नाही. तर असं बोलताना तुम्ही कोणते वाक्प्रचार बोलता का, तर त्याचीही यादी या निमित्तानं आपण करू शकता. त्यानंतर जी संकल्पना पुढची आहे ती म्हणजे चला सराव करूया. या अंतर्गत पुन्हा या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणावरून तुम्हाला त्यातली वाक्प्रचार कोणते आहेत ते ओळखायचे आहेत.
सुट्टीची नोटीस मुले कान देऊन ऐकत होती. यामध्ये वाक्प्रचार कुठं आलेला आहे, त्याचा अर्थ काय आहे हे लिहा. आई वडील मुलांसाठी खूप खस्ता खातात, हेही आपण पाहिलेलं आहे. तर खस्ता खातात तर त्याचा तुम्हाला अर्थ काय सांगता येतो. मांजराच्या पिल्लाला आमचा लढा लागला होता. सैनिकांनी शत्रूला कंठस्नान घातले. आजीचा सर्व मुलांना सारख्या प्रमाणात दूध मिळेल याकडे कटाक्ष होता. हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही वाक्य अशी तुम्हाला शोधता आली पाहिजे. त्यात कोणतं वाक्प्रचार आलेलं आहे ते आपल्याला शोधावयाचं आहे. आणि शेवटी कल्पक होऊया. या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाऊन आपल्या पाठ्यपुस्तकामधले जे विविध पाठ आहेत तर त्या पाठामध्ये आपण आत्ता पाठ अभ्यासात चाललेलो आहोत. तर तिथं वाक्प्रचार जिथं आलेला आहे ते शोधायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. आंतरजालचा वापर करून वाक्प्रचार या घटकाची अधिक माहिती मिळवा. आंतरजाल याचा अर्थ आपल्याला समजलेला आहे आता. तर त्या गुगलवरून सर्च करून तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून असे काही वाक्प्रचार शोधता आले, त्याचा संग्रह करता आला तर ते करू शकता. वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय आहे, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करत असताना कोणती काळजी घ्यायची याबाबत तुम्हाला ही माहिती मिळणार आहे. पाठ्यपुस्तकातील वाक्प्रचारांची यादी करण्यास सांगून एका वाक्प्रचाराची 2 उदाहरणे देण्यास सांगायची आहेत. आता मगाशी आपण पाहिलेलं की वाक्प्रचाराचा एकदा आपल्याकडे संग्रह झाला आणि तुम्हाला वाक्यात उपयोग करता आला तर बऱ्यापैकी तुमचा वाक्प्रचार हा घटक जो आहे तो परिपूर्ण होणार आहे. हे आपण 31 तारखेला करणार आहोत. यानंतर दिवस 32वा अर्थात 1 ऑगस्ट हा आपला या आठवड्यातील शेवटचा दिवस असेल. त्यामध्ये सुद्धा लेखन क्षमतेवर आधारित काही कृती करायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला बातमी लेखन ही संकल्पना समजून घ्यायची आहे. यापूर्वी आपण कथालेखन हा भाग समजलेलो. आता आपण काय करणार आहोत, प्रत्यक्षात बातमी लेखन करताना यापूर्वीच्या चाचणीमध्ये सुद्धा बातमी लेखनावरती प्रश्न आलेला आहे. तेव्हा बातमी लेखन करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रसारमाध्यमामुळे आपल्याला खूप काही बातम्या कळत असतात. प्रसारमाध्यमामध्ये TV आहे, वर्तमानपत्र आहेत, तर यामधून आपल्याला बातम्या मिळत असतात. तरी बातमी लेखन करत असताना नेमकं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बातमी जे लेखन आहे ना, त्या बातमी लेखनामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये सांस्कृतिक आहे, दैनंदिन घटना आहेत, वैद्यकीय आहे, वाङ्मयीन आहे, सामाजिक, शालेय, राजकीय, वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रावर आधारित बातम्या या लिहिल्या जात असतात. ही क्षेत्र जी आहेत ही क्षेत्र आणि ह्या बातमी यांची कुठेतरी सांगड घातलेली असते. आता बातमी लिहित असताना काय बातमी असते, बातमी लिहिताना आता आपण काय काळजी घेणार आहात तर कोणत्याही बातमीचा शीर्षक किंवा मथळा हा संपूर्ण बातमीचा आणि त्या घटनेचा आरसा असतो. म्हणून एखाद्या बातमीचं शीर्षक काय असावं की जे शीर्षकामधून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजणार. आरसा म्हटलेला आहे त्याला. त्या बातमीमध्ये काय असू शकतं हे त्या शीर्षकावरून समजतं. त्यामुळे शीर्षक हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बातमीमध्ये दिनांक, स्थळ, कालावधी यांचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावतील, समाजमन दुखावेल अशा प्रकारची शब्दरचना आपल्या बातमीमध्ये असणार नाही. नकारात्मक वाक्य त्यामध्ये येणार नाहीत याची आपण काळजी घेऊया. त्यानंतर बातमीच्या सुरुवातीचा थोडा मुद्दा आपण घेणार आणि मग त्याची विस्तृत बातमी आपण खाली लिहित असतो. तर अशा पद्धतीने बातमी लिहित असताना काही गोष्टी आपल्याला ज्या करावणे अपेक्षित आहे, तेव्हा दिलेल्या ज्या काही घटना असतील त्यावर बातमी लेखन करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण तयारी करायची आहे. आणि इतर काही कृती करायच्या आहेत, जाणून घेऊया. या अंतर्गत एक बातमी दिलेली आहे, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षा ऑनलाईन कार्यशाळा जी झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बातमी दिलेली आहे. आता या बातमीवरती आधारित याचं शीर्षक काय आहे, त्याचबरोबर त्या बातमीचा शिरोभाग कोणता आहे सुरुवातीचा, अशा प्रकारची काही प्रश्न आपल्याला स्वतः तयार करायचे आहेत. बातमीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश केलेला आहे, बातमीतून नेमकं तुम्हाला काय समजलेलं आहे हेही या निमित्तानं तुम्ही बातमी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. तेव्हा हे जाणून घेऊया आपण. ही बातमी वाचल्यानंतर त्यातनं काय काय तुम्हाला समजलेलं आहे या गोष्टी आपण पहिल्या दिवशी म्हणजे अर्थात या 1 ऑगस्टला करणार आहात. दुसरं आहे सक्षम बनूया. या अंतर्गत पुन्हा तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं ही एक बातमी दिलेली आहे, ती बातमी वाचून काढा. अशा प्रकारच्या बातम्या जर आल्या असतील, तुमच्या घरी पेपर येतो तर त्या पेपरमध्ये अशा काही चांगल्या बातम्या असतील तर त्यांचं कात्रणं आपण काढून ठेवावयाची आहेत. मग त्यामध्ये शीर्षक काय दिलेलं आहे, त्या बातमीचं स्थळ काय आहे, त्या बातमीमधला मुख्य आशय काय आहे, विस्तृत बातमी कशी लिहिलेली आहे हे तुम्ही वाचून काढावायचे आहेत. असे काही बातमींचा संग्रह तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुन्हा एक बातमी दिलेली आहे बघा, मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू. तर अशा प्रकारची काही बातमी असतील तर ही बातमी त्या लोकांनी, त्या वार्ताहरांनी जो बातमी लिहित असतो, वार्ताहर किंवा पत्रकार जो असतो
तो लिहित असताना कोणती काळजी घेतो आहे, या सर्व बातमींचं तुम्हाला बारकाईनं अभ्यास करायचा आहे, त्याचं वाचन करायचं आहे. केवळ याच बातम्या नाही तर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रातल्या ज्या काही बातम्या असतात त्या बातम्या विस्तृतपणे वाचा, त्या समजून घ्या. त्या पत्रकारानं, त्या वार्ताहरानं शीर्षक काय दिलेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी मांडणी कशी केलेली आहे, त्यानं काय दक्षता घेतलेली आहे, शब्दप्रयोग कशा पद्धतीनं केलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथं अभ्यास करावायचा आहे. आणि मग प्रत्यक्षात तुम्हाला आता बातमी तयार करायची आहे. चला सराव करूया. या अंतर्गत तुम्हाला 2 बातमीपत्र तयार करायचे आहेत. ते म्हणजे जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट इथं वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ही बातमी आपल्याला लिहावायची आहे. तर काय घटना त्या ठिकाणी घडल्यात आपण आपल्या शाळेचा विचार करू शकता. तर ही शाळा जेव्हा उपक्रम राबवत असते किंवा ती घटना जेव्हा घडत असते, तो उपक्रम जेव्हा सुरू असतो, तो कार्यक्रम जेव्हा सुरू असतो, तेव्हा नेमकं त्याचं स्वरूप काय असतं, काय त्याच्यामध्ये उपक्रम घेतले असते ही तुम्हाला माहिती आहे. त्या अनुषंगाने ती बातमी लिहायची आहे. शिवाजी हायस्कूल मोर्शीचा सुवर्ण महोत्सव माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत साजरा झाला, अशा प्रकारचं शीर्षक आहे. त्या आधारित तुम्हाला ती बातमी पूर्ण करावयाची आहे. तर त्या अनुषंगाने ही बातमी लिहित असताना तुम्हाला त्याचे काही बारकावे पाहावे लागतील, त्या अनुषंगानं काही पुरावे तुम्हाला दाखवावे लागतील, काही माहिती तुम्हाला गोळा करावी लागेल आणि मग ती बातमी लिहावी लागणार आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ ज्याला आपण म्हणतो, जे घडलेलं आहे ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे. बातमीचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आणि शेवटी कल्पक होऊया या अंतर्गत तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना असतात त्याच्यावर बातमी तयार. आता खूप काही घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत, खूप मोठा आता पाऊस पडतोय, त्या अनुषंगानं काही बदल होत आहेत, काही घटना घडत आहेत, तर तुम्हाला एखादी बातमी त्या अनुषंगानं तयार करता येते का, हे पण त्या पद्धतीनं करणार आहात. वर्तमानपत्रातील बातम्यांची शीर्षक, मथळा, स्थळ, स्रोत, दिनांक यासारख्या घटकांचा अभ्यास, जे मगाशी तुम्हाला मी बोललेला आहे, की अशा बातम्यांचा संग्रह करायच्या. चांगल्या बातम्या असतात, खूप छान असतात बातम्या, काही त्याचं शीर्षकं खूप चांगली असतात, ती अशी संग्रह करा की त्यामधून तुम्हाला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. बातमी कशी लिहायची हे तुम्हाला समजणार आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये बातमी लिहा असं म्हणतील ना, तर तुम्हाला याचा खूप मोठा आधार, खूप मोठा फायदा या निमित्तानं तुम्हाला होणार आहे. तेव्हा ह्या ज्या 4 संकल्पना आपल्या बातमीच्या संदर्भामध्ये आहेत त्या आपण पूर्ण करून ठेवावयाच्या आहेत. ही बातमीसुद्धा आपल्याला लिहावयाची आहे. तेव्हा या एकूण आठवड्यातल्या या 7 दिवसामध्ये ज्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आपली दुसरी चाचणी ही 30 जुलै रोजी पूर्ण करून स्वतंत्रतावावरती लिहून आपल्या वर्ग शिक्षकांना व्हॉट्सअपद्वारे पाठवावयाची आहे. आणि एकूण सर्व ज्या उत्तरपत्रिका तुमच्या असणार आहेत त्या आपण जपून ठेवायच्या आहेत. सर्व विषयांच्या या उत्तरपत्रिका तुम्हाला ज्या वेळेला शाळेत जमा करण्यास सांगितलं जाईल त्यावेळी पूर्ण आपल्या शिक्षकांच्याकडे ते जमा करावायचे आहेत. तेव्हा या आठवड्यातल्या या सर्व कृती आपण मनापासून पूर्ण कराव्यात, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.